नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि कुरकुरीत पालक वडी। चला तर मग साहित्य पाहूया। एक मोठी वाटी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली पालक, एक वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, ओवा, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 2 चमचे पांढरे तीळ, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 10-12 लसूण पाकळ्या। आता आपण वाटण करून घेऊया। आता आपले वाटण तयार झालेले आहे। आता आपण काढून घेऊया। जास्त बारीक नाही वाटायचं, थोडं जाड। आता हे सगळे जिन्नस एकत्र करून मळून घेऊया। अगोदर पाणी न टाकताच मळून घ्यायचं आहे। पालकमध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे पाणी न घेता जरी मळले तरी चालू शकतं, पण तुम्हाला आवश्यकता लागली तर तुम्ही घेऊ शकता। मी पाणी न टाकताच मळून घेतलेलं आहे। आता आपले पीठ मळून झालेलं आहे। आता आपण रोल बनवून घेऊया। त्याआधी अगोदर आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया। रोल जास्त जाड नसावा, शिजायला जास्त वेळ लागू शकतो, त्याला मीडियम साईजने करावा। आता मी अगोदर ताटाला तेल लावून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण रोल ठेवूया। लांब लांब ठेवायचा, कारण तो शिजल्यानंतर थोडासा अजून फुलतो। इथे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे। आता आपण आपल्या वड्या वाफवून घेऊया। मध्यम गॅसवरती 10-12 मिनिटं वाफवून घेऊया। दहा 15 मिनिटं झालेले आहेत। आता आपण चेक करूया आपली वडी शिजली की नाही। त्याच्यामध्ये चाकू असा रोवून पाहूया, म्हणजे आपली वडी शिजलेली आहे। आता आपण आपल्या वड्या 20-25 मिनिटांसाठी थंड करून घेऊया। पंचवीस मिनिटं झालेली आहेत। आता आपल्या वड्या चांगल्या थंड झालेल्या आहेत। आता आपण त्या कापून घेऊया। पॅनमध्ये मोठे चमचे ते 2-3 चमचे मी तेल गरम केलेलं आहे। आता आपण आपल्या वड्या शॅलो फ्राय करून घेऊया। तुम्ही पाहू शकता 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण आपल्या वड्या पलटी करून घेऊया। चांगला सोनेरी रंग आलेला आहे, क्रिस्पी पण झालेले आहे। 2 मिनिटं झालेले आहेत, चांगले मस्त तळून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। आपल्या पालकच्या वड्या तयार आहेत। जर का तुम्हाला आमच्या रेसिपी आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।